हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी पेपर टू इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि या प्रिपरेशनमध्ये इकॉनॉमिक्सचा मॅक्रो इकॉनॉमिक युनिट आपण स्टार्ट केलेला आहे, ज्यामध्ये आज आपण जो टॉपिक बघणार आहोत त्याचं नाव आहे मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसी. मौद्रिक आणि वित्तीय धोरण, राजकोषीय धोरणही म्हणतात त्याला. सो या धोरणांचा अर्थ काय, नेमकं ते कशा पद्धतीने राबवले जातात आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये त्यांचं काय काम आहे हे आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीचे एक्झाम टार्गेट करतात त्यांच्यासाठी. पेपर टू इकॉनॉमिक्स साठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स. सो या कोर्सचा फायदा तुम्हाला असा होणार आहे, जे तुमचा स्कोर येत होता त्याच्यापेक्षा मॅक्झिमम स्कोर तुम्ही करू शकता आणि नक्कीच येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्ही तुमचं नाव हे क्वालिफाईड स्टुडंटच्या लिस्टमध्ये टाकू शकता. या फुल कोर्सची फीस जी आहे ती 10,000 आहे, पण त्यावरती 20% डिस्काउंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज. जस्ट फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच आपल्या कोर्सला जॉईन व्हा आणि प्रिपरेशन सुरू करा. लक्षात ठेवा 8 डिसेंबर, ठीक आहे, 8 डिसेंबरला आपली न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होते. सो त्यामध्ये आपलं नाव एनरोल करण्यासाठी लवकरात लवकर ऍक्शन घ्या. ओके, सो लेट स्टार्ट विथ द सेशन प्रिपरेशनला विदाउट वेस्टिंग टाइम. ओके, सो मी मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी याचं इंट्रोडक्शन जर म्हणायचं किंवा हा टॉपिक कशासाठी आहे हे जर समजून घ्यायचं झालं तर बघा, मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसीज आर टू प्रायमरी टूल्स. ठीक आहे, यांना काय म्हटलेलं आपण, एक टूल्स आहेत, साधनं आहेत. ही कसली साधनं आहे ज्यामुळे इकॉनॉमीमध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीना कंट्रोल करण्यासाठी. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे कोणत्या ऍक्टिव्हिटी? इन्फ्लेशन, महागाई आहे किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ आहे किंवा सस्टेनेबल ग्रोथ आहे, या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी, रेग्युलेट करण्यासाठी गव्हर्नमेंट आणि सेंट्रल बँक दोन्हीही मिळून या पॉलिसीज इम्प्लिमेंट करत असतात. ठीक आहे, आर्थिक क्रियाकलापां नियंत्रित करण्यासाठी, महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी सरकार आणि मध्यवर्ती बँक ही दोन प्राथमिक साधने, मौद्रिक आणि वित्तीय धोरणे वापरतात. ही दोन साधनं आहेत. कोणती दोन साधनं आहेत? मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसी. ठीक आहे, मौद्रिक आणि वित्तीय धोरण. आणि कोण इम्प्लिमेंट करतं हे? तर गव्हर्नमेंट आणि सेंट्रल बँक. ठीक आहे, दोन्ही मिळून करतात. आता कोण कुठली पॉलिसीवरती काम करतं किंवा कोण कुठली पॉलिसी कधी इम्प्लिमेंट करतं हे आपल्याला एक एक उलगडत जाईल. तर सगळ्यात पहिले आपण बघतो आहे मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय? मौद्रिक धोरण. ठीक आहे, याची डेफिनेशन बघू आणि मग आपण पुढे जाऊया. Monetary policy refers to the control of money supply and interest rate by the central bank, that is RBI. इंडियाची सेंट्रल बँक कोणती आहे? RBI. तर मॉनिटरी पॉलिसी जी आहे ते कोण इम्प्लिमेंट करतं किंवा त्याच्यावर कंट्रोल कोणाचा असतो? तर सेंट्रल बँकेचा, पूर्ण देशातल्या मध्यवर्ती बँकेचा त्यांच्यावरती कंट्रोल असतो. टू अचीव मॅक्रो इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह लाईक इन्फ्लेशन कंट्रोल, इकॉनॉमिक ग्रोथ अँड फायनान्शियल स्टॅबिलिटी, या सगळ्या गोष्टींसाठी मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये महागाई म्हणा किंवा आर्थिक वाढ असेल किंवा आर्थिक स्थिरता असेल, या सगळ्यांवरती वर्क करण्यासाठी आरबीआय काय करत असते? वेगवेगळ्या प्रकारे काम करत असते मौद्रिक धोरणांवरती. कशा पद्धतीने मौद्रिक धोरणे इथे काम करतात? तर या ठिकाणी बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉनिटरी पॉलिसी काय काय आहेत याला आपण मराठीमध्ये बघूया. ओके, चलनवाढीचे नियंत्रण, आर्थिक विकास आणि वित्तीय स्थैर्य यासारख्या व्यापक आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी मध्यवर्ती बँकेद्वारा, उदाहरणार्थ भारतातील आरबीआय. ठीक आहे, मध्यवर्ती बँक सगळ्या प्रत्येक देशाची, प्रत्येक कंट्रीची मध्यवर्ती बँक ही कशी असते? वेगळी असते. तर भारताची कोण आहे मध्यवर्ती बँक? आरबीआय. पैशाचा पुरवठा आणि व्याजदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, पतधोरण नियंत्रण करण्यासाठी पत नियंत्रण किंवा पतधोरण. ठीक आहे, चलन धोरण याला आपण काय काय म्हणतो बघा? चलन विषयक धोरण, मौद्रिक धोरण, पतधोरण, या सगळ्या नावाने यांना ओळखलं जातं. आणि हे कोण नियंत्रित करतं? तर मध्यवर्ती बँक. तर या पतधोरणाची उद्दिष्टे कोणती कोणते? एक तर सगळीकडे किंमत स्थिरता राखली पाहिजे. आपण बघितलं की इकॉनॉमीमध्ये महागाई खूप होते, म्हणजे महागाईची जेव्हा सिच्युएशन येते तेव्हा सगळ्यांनाच प्रॉब्लेम्स येत असतात. ही महागाई वाढू नये यासाठी किंमत स्थिरता ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. तर ही किंमत स्थिरता कधी ठेवायची असते? महागाई आणि चलनवाढीवर नियंत्रण ठेवलं की किंमत स्थिरता आपल्याला
मिळून जाईल. सो पतधोरणाद्वारे किंवा पतनियंत्रणाद्वारे आपल्याला किंमत स्थिरता राखता येते. त्याच्यानंतर आर्थिक विकास साध्य करणे. ऑब्व्हियसली जर महागाई जास्त वाढली नाही तर लोकांकडे काही पैसे राखून स्वतःची प्रगती करण्यासाठी ते जे काही त्यांच्याकडे पैसे राहिलेले असतील त्याचं ते काय करू शकतात, उत्पादन किंवा रोजगाराला आधार मिळू शकतात आणि याच्यामुळे मग आर्थिक विकास कसा होऊ शकतो, साध्य होऊ शकतो. ठीक आहे. विनिमय दर स्थिरता. जसं की आपण बघितलं, जेव्हा आपण भारताचा म्हणजे एक देश दुसऱ्या देशाशी व्यापार करत असतो त्यावेळेस त्यांना एक विनिमयाचं साधन किंवा विनिमय चलन लागत असतं. सो हा विनिमय दर जो आहे दोघांच्या चलनाचा दर एक फिक्स होत असतो. तो पूर्ण बाजारामध्ये व्यवस्थित राहावा, स्थिर राहावा, बाजारामध्ये तो दर जो आहे तो सगळ्यांसाठी फेअर राहावा, यासाठी हे धोरण जे आहे, पतधोरण जे आहे ते काम करत असतं. ठीक आहे. आता आर्थिक विकास होतोय, किंमत स्थैर्य आपण राखतोय, तर पूर्णपणे वित्तीय स्थैर्य सुद्धा याच धोरणाद्वारे किंवा याच पॉलिसीद्वारे केलं जाऊ शकतं. स्थिर बँकिंग आणि वित्तीय व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी पतधोरण किंवा मौद्रिक धोरण, मॉनिटरी पॉलिसी इथे इम्प्लिमेंट केल्या जातात. पूर्ण रोजगाराची सिच्युएशन आहे. पूर्ण रोजगार काय करतो, पतविस्ताराच्या माध्यमातून बेरोजगारी कमी करते. म्हणजे आता पतविस्तार करणे म्हणजे काय की डायरेक्ट सगळ्यांना पैसे वाटून देणे का, नाही. इथे पूर्ण रोजगाराची क्षमता कशी होऊ शकते, मौद्रिक धोरण जेव्हा मार्केटमध्ये पैसे कमी असतात तेव्हा गव्हर्नमेंट त्यांना पैसे देऊ करते आणि जेव्हा मार्केटमध्ये पैसे जास्त होतात तेव्हा ते मार्केटमधले पैसे गव्हर्नमेंट आपल्या ताब्यात घेते, म्हणजे आरबीआय कडे ताब्यात घेते. तर त्यामुळे पूर्ण रोजगाराची स्थिती निर्माण होते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही काही उद्दिष्ट आहेत या मौद्रिक धोरणाची. आता ही मौद्रिक धोरणं इम्प्लिमेंट कशी केली जातात किंवा या मौद्रिक धोरणाचे प्रकार काय काय आहेत, कशा पद्धतीने काम करतात. तर इथे बघा, टाइप्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी. सगळ्यात पहिले आता ह्या दोन वरती आपल्याला काम करायचंय. एक तर आहे एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी, म्हणजे विस्तारवादी. ठीक आहे. विस्तारवादी मौद्रिक धोरण किंवा पॉलिसी. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, युज्ड इन रिसेशन, जेव्हा मंदी चालू असते. मंदी चालू असते म्हणजे काय की मार्केटमध्ये जेव्हा पैसे कमी असतात, लोकांकडे पैसे नसतात, त्यावेळेस ही विस्तारवादी, विस्तारण करणारी मौद्रिक पॉलिसी गव्हर्नमेंट काय करतं, इम्प्लिमेंट करतं. गव्हर्नमेंट म्हणजे इथे कोण आहे, तर आरबीआय आहे, सेंट्रल बँक आहे, मध्यवर्ती बँक आहे. सो कशा पद्धतीने हे विस्तारवादी मौद्रिक धोरण काम करतं, तर त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिले इन्क्रीजेस मनी सप्लाय. सगळ्यात पहिले लोकांना काय करावं लागेल, बाजारामध्ये जे लोक काम करतायत त्या लोकांमध्ये पैशाचा सप्लाय, पैशाचा पुरवठा वाढवावा लागेल. ठीक आहे. आता रिसेशन, मंदीच्या काळामध्ये काय होतं, कोणाकडेच पैसे राहत नाही, बरोबर आहे. सॅलरीज म्हणजे महागाई झाल्यामुळे सगळ्यांचे पैसे खर्च होऊन जातात. अजिबातच कोणताही भाजीपाला घेणं, वस्तू खरेदी करणं यासाठी पैसेच कोणाकडे नसतात. ही सिच्युएशन असते रिसेशन मध्ये, मंदीमध्ये पैसे नसतात. मग या सिच्युएशन मध्ये जर इकॉनॉमी किंवा आर्थिक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या पुन्हा स्टार्ट करण्यासाठी काय हवे आहेत, पैसे हवे आहेत. मग हे पैसे कुठून येणार, तर हा पैशाचा पुरवठा जेव्हा वाढवला जाईल तेव्हा हे रिसेशनचं चक्र जे आहे ते ऑटोमॅटिक विस्तारलं जाईल. सो त्यासाठी पैशाचा पुरवठा वाढवणे हे सगळ्यात पहिलं काम केलं जातं, कोणामार्फत, आरबीआय मार्फत. मग हे पैसे वाढवतात म्हणजे काय करतात, डायरेक्ट लोकांना देऊ करतात का, नाही. याच्यामध्ये काय केलं जातं, रिड्युसेस इंटरेस्ट रेट. आता हे रिड्युसेस इंटरेस्ट रेट कमी करतात म्हणजे काय करतात, ज्या इंटरेस्ट रेटनी तुम्ही आता एखाद्या बँकेत जर गेला असाल, त्या बँकेमध्ये तुम्ही बघितलं असेल की तुम्ही जर पर्सनल लोन घेताय तर तुमचं 16% काहीतरी इंटरेस्ट रेट असेल, जे काही तुमचं लोन असेल त्याच्यावरती 16% इंटरेस्ट रेट असेल, तर पे करताना तुम्हाला तुमची प्रिन्सिपल अमाऊंट आणि इंटरेस्ट रेट दोन्ही पे करायचा असतो. सो या रेट वरती सुद्धा लोक, आपण काय विचार करतो, बापरे 16% इंटरेस्ट रेट आहे, ठीक आहे मला नको लोन, किंवा मी कमी लोन घेईन, किंवा आपण दुसऱ्या बँकेत ट्राय करू जिथं हा इंटरेस्ट रेट कसा असेल, कमी असेल. सो जेव्हा इंटरेस्ट रेट कमी होतो तेव्हा लोक काय करतात, जास्ती लोक कर्ज घ्यायला तयार होतात किंवा डेप्थ घ्यायला तयार होतात. पैसेच नाही आहेत ना, मग आपण काय करणार, कर्ज घेणार. कर्ज घेऊ, कसं घेऊ, इंटरेस्ट रेटचा विचार करू. बँकेने इंटरेस्ट रेट कमी केलाय, जास्त लोन घेऊ. लोन घेतलं, उत्पादन वाढलं, रोजगार वाढला, रोजगार वाढला की लोकांकडे पैसे आले. हे चक्र कसं चालू राहतं आणि त्यामुळे ते इंटरेस्ट रेट जो आहे तो कमी केला तर तिथे काय होईल, तुमची इकॉनॉमी जी आहे किंवा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जी आहे ती पुन्हा रिऍक्टिव्हेट होईल. ठीक आहे. आता पुढे आणखीन काय आहे, एनकरेज बॉरोविंग्स अँड इन्व्हेस्टमेंट. हा, आता इथे इंटरेस्ट रेट तुम्ही कमी केला, लोकांकडे लोन घेऊन किंवा कशाही पद्धतीने पैसे अवेलेबल झाले, मग या पैशांचा वापर कसा करायचा, तर लोकांना
घेणे म्हणजे उसने पैसे घेणे किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी एनकरेज करणे. इन्व्हेस्टमेंटसाठी एनकरेज कसं करू शकतो, तर इथे इंटरेस्ट रेट कसे झालेत, कमी झालेत. ठीक आहे, मग लोक काय करणार, पैसे काढणार आणि ते इन्व्हेस्ट करणार. इन्व्हेस्ट करून त्यांचं जेव्हा इन्कम वाढेल तेव्हा ते आणखीन उत्पादन किंवा आणखीन इन्व्हेस्ट करतील. म्हणजेच इकॉनॉमीमध्ये पैसे जे आहे, पैशाचा पुरवठा आपोआप होईल. पुढे चौथ्या कंडिशन मध्ये लीड्स टू इकॉनॉमिक ग्रोथ. इन्व्हेस्टमेंट वाढली, बोरोइंग्स वाढले, इंटरेस्ट रेट कमी केला, पैशाचा पुरवठा व्यवस्थित झाला की ऑटोमॅटिक अर्थव्यवस्थेचं चक्र जे आहे ते कसं होतं, चालू होतं. ठीक आहे, अर्थव्यवस्थेचं चक्र पुन्हा सुरू होतं. ओके, आणि हे सुरू झालं की काय होतं, मग आपली इकॉनॉमी या विस्तारवादी मौद्रिक धोरणामुळे परत एकदा चालायला लागते. मंदीमधून ती रिकव्हरी फेज मध्ये येते. पैसे आले लोकांकडे की सगळ्या ऍक्टिव्हिटी परत चालू होतील. उत्पादन बनवणं, उत्पादन बनवण्यासाठी रोजगार देणं, रोजगार दिल्यानंतर लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढणं, या सगळ्या चक्र परत चालू होतात. ठीक आहे, सो ही आहे एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी, विस्तारवादी मौद्रिक धोरण. तर याच्यानंतर कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी म्हणजे ह्याला अंकुशनवादी मौद्रिक धोरण, मराठीमध्ये याला बघणार आहोत. तरी पण आपण इथे एकदा बघूया. कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी म्हणजे अंकुशनवादी मौद्रिक धोरण. हे इन्फ्लेशन, महागाई जेव्हा असते त्यावेळेस ते काय केलं जातं, वापरलं जातं. आता इथे जसं मॉनिटरी पॉलिसी एक्सपान्शनरी किंवा विस्तारवादी मौद्रिक धोरणामध्ये आपण गव्हर्नमेंटने काय केलं होतं, तर पैशाचा पुरवठा वाढवला होता. आता कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसीमध्ये म्हणजे महागाई जेव्हा असेल तेव्हा काय करावं लागेल, पैशाचा पुरवठा काय करावा लागेल, कमी करावं लागेल. महागाई कशामुळे होते, आपण बघितलं होतं की जेव्हा मागणी जास्त होते आणि पुरवठा वस्तूचा कमी होतो त्यावेळेस आपोआप महागाई होते त्या वस्तूसाठी स्पेसिफिकली. सो ते कमी होतं. मग लोकांना कंट्रोल करण्यासाठी काय करावं लागेल, ही महागाई कंट्रोल करण्यासाठी पैशाचा पुरवठा कमी करावा लागेल. पैशाचा पुरवठा कसा करणार आपण, इंटरेस्ट रेट वाढवून. इंटरेस्ट रेट कसा वाढवणार आपण, की जे लोक कर्ज घेत आहेत आणि त्यांची पर्चेसिंग पॉवर वाढवत आहेत त्यांना हे खूप महाग रेटनी, इंटरेस्ट रेटनी तुम्ही बोरो करायला लोन द्याल. आणि हे लोन दिल्यानंतर मग लोक काय करतील, जरा विचार करतील की लोन कमी घेतील किंवा गरज नसेल तर घेणारही नाही जर इंटरेस्ट रेट जास्त असेल तर. सो अशा पद्धतीने याचा फरक पडतो जेव्हा इंटरेस्ट रेट वाढवला जातो. रिड्युसेस बॉरोइंग अँड स्पेंडिंग, ऑब्व्हियसली खर्च आणि जे उसणं घेणं आहे याला आळा बसतो. लोकांकडे पैशाचा सप्लाय कमी झाला की आपोआप इथे काय होणार आहे, तो कमी होणार आहे. आणि यामुळे मग काय होणार आहे, महागाईला आळा बसणार आहे. सो कशा पद्धतीने मौद्रिक धोरणाने आपण हे कंट्रोल करू शकतो, एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी आणि कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी. ठीक आहे, विस्तारवादी पतधोरण आणि संकुचित पतधोरण. ओके, सो याच्यामध्ये परत एकदा मी शॉर्ट मध्ये सांगते की हे जे विस्तारवादी धोरण आहे ते मंदीमध्ये वापरलं जातं. मंदीमध्ये लोकांकडे पैसे कमी असतात त्यामुळे इथे विस्तार करायचा असतो. कशाचा, चलनाचा. कसा करू शकतो, पैशाचा पुरवठा वाढवायचा असतो, व्याज दरात कपात करून लोकांना पैसे इझिली मिळावेत या प्रोसेस मधून कर्ज आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जातं आणि इकॉनॉमीमध्ये पैसा येतो आणि ऑटोमॅटिक ऍक्टिव्हिटी आपली आपली जागा घ्यायला लागते. ठीक आहे, संकुचित पतधोरण कसं असतं, जसं महागाईमध्ये वापरलं जातं हे संकुचित पतधोरण. महागाई येते म्हणजे लोकांकडे खूप जास्त पैसे आलेले असतात, खूप जास्त प्रमाणावर मागणी होते आणि या मागणीला कमी करण्यासाठी मग लोकांकडचा पैशाचा पुरवठा जो आहे तो कमी करावा लागतो. आणि मग पैशाचा पुरवठा कसा कमी करणार, व्याजदरात वाढ करणार. लोकांकडे इझिली पैसे जाऊ द्यायचे नाहीत, व्याजदरात वाढ करायची. कर्ज घेणं आणि खर्च कमी करणं याच्यावरती भर लोकांना द्यायला लावणं आणि आपोआप महागाईवरती नियंत्रण केलं जातं. लोकांकडचे पैसे संपले टॅक्सेस वगैरे भरून तर तिथे मला सांगा होणार आहे का, त्यांच्याकडे पैसे उरणार आहेत का काही महागाई उत्पादन करण्यासाठी किंवा डिमांड करण्यासाठी, ऑब्व्हियसली नॉट. सो अशा पद्धतीने हे दोन ज्या प्रकार आहेत मॉनिटरी पॉलिसीचे किंवा पतधोरणाचे, तर ते अशा पद्धतीने काम करतात. ओके, आता मॉनिटरी पॉलिसीचे टूल्स, जसं प्रत्येक गोष्टीचे टूल्स आहेत, साधनं आहेत, त्या साधनांथ्रू काय केलं जातं, आपण हे करतो म्हणजे वस्तूची मागणी किंवा वस्तूचं कॅल्क्युलेशन करतो. सो इथे मॉनिटरी पॉलिसीचे पण टूल्स आहेत, त्या टूल्स थ्रू आपण काय करतो, हे जे आता आपण म्हटलं की कॉन्ट्रॅक्शनरी इंटरेस्ट रेट वाढवणं किंवा इंटरेस्ट रेट वाढवतो म्हणजे कशा कशाचे दर आपण वाढवतो, ते इथे बघा. हे क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहेत. क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक साधनं आहेत जी तुम्हाला उपयोगी येतात. म्हणजे आपल्याला म्हणजे कोणाला, सेंट्रल बँकेला उपयोगी येतात. सेंट्रल बँक म्हणजे कोण, आरबीआय ला उपयोगी येतात. पैसे म्हणजे इकॉनॉमी मध्ये हवं असेल तेव्हा
विस्तार करण्यासाठी, पैशाचा विस्तार करण्यासाठी हवा असेल तेव्हा पैशाचं अंकुंचन करण्यासाठी. सो याच्यामध्ये पहिला रेट जो आहे तो आहे रेपो रेट. सगळ्यांनी ऐकलं असेल, न्यूजपेपर मध्ये ऐकलं असेल, अभ्यास करताना ऐकलं असेल की रेपो रेट म्हणजे काय आहे. रेट ॲट विच आरबीआय लेंड्स टू कमर्शियल बँक. कमर्शियल बँकेला जेव्हा पैसे हवे असतात तेव्हा ज्या रेटनी आरबीआय काय करते, पैसे त्यांना देऊ करते, त्याला रेपो रेट म्हणतात. समजा XYZ नावाची कमर्शियल बँक आहे आणि त्यांना 2 CRचं लोन पाहिजे, तर आरबीआय काय करते, तुम्हाला आम्ही 4% इंटरेस्ट रेटनी हे 2 CR देतो, तर तुम्ही घ्या, त्याचा इंटरेस्ट आम्हाला पे करा आणि इन्स्टॉलमेंट मध्ये हे पैसे सुद्धा कमी करा. कारण आरबीआय ही काय आहे, सगळ्या बँकांची बँक आहे, ह्या बँकेला बुडू देत नाही आरबीआय. ठीक आहे. आणि हा रेट जेव्हा गव्हर्नमेंटला वाटतं की नको मार्केटमधले पैसे कमी करायचे, जेव्हा ही कमर्शियल बँक आरबीआयला पैसे मागते तेव्हा हा रेट कसा झालेला असतो, 4% वरून 12% झालेला असतो. हा रेपो रेट वाढवतो. म्हणजे कमर्शियल बँक पण काय विचार करेल, 2 CR वर 4% द्यायचे, 2 CR च्या ऐवजी मी काय करतो, 50 लाख घेतो. सो अशा पद्धतीने हा जो रेट आहे किंवा हा जो इंटरेस्ट रेट आहे, रेपो रेट आहे, तो मॉनिटरी म्हणजे पतधोरणामध्ये काम करत असतो. ठीक आहे. दुसरा आहे रिव्हर्स रेपो रेट. आता रिव्हर्स रेपो रेट, जसं आरबीआय कमर्शियल बँकांना कर्ज देते तसंच आरबीआय त्या बँकांकडून पैसे घेते सुद्धा. ठीक आहे. सो ज्या दराने आरबीआय कमर्शियल बँकांकडून पैसे घेते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. रेपो रेट नॉर्मल पॅरेंट बँक त्यांच्या चिल्ड्रन्सला लोन देते, ज्या रेटने देते त्याला रेपो रेट म्हणतात. रिव्हर्स रेपो रेट त्याच्या अपोजिट, पॅरेंट्स कडून काही उसने म्हणजे चाइल्ड म्हणजे आपले जे किड्स आहेत त्या किड्स कडून पॅरेंट्स काय करतात, जर त्यांना कुठले खाऊचे पैसे मिळाले असतील तर आपण काय सांगतो, हे 500 रुपये तू आज बाबांना दे, उद्या त्याच्यावर तुला आणखी 100 रुपये एक्स्ट्रा देऊ. ठीक आहे. हा काय आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे. म्हणजे कमर्शियल बँक जेव्हा आरबीआय ला लोन देते तर ज्या रेटला देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बँक रेट. बँक रेट काय आहे, सो लॉंग टर्म साठी जेव्हा कोणतीही बँक आरबीआय कडून लोन घेते किंवा पैसे घेते, उसने पैसे घेते, उसने नाही म्हणता येत तिथे, पण जे पैसे घेते, ज्या रेटने घेते, ज्या इंटरेस्ट रेटने घेते त्याला बँक रेट असं म्हणतो. ओके. कॅश रिझर्व्ह रेशो. आता बँक रेट झालं, रेपो रेट झालं, रिव्हर्स रेपो रेट झालं. त्याच्यामध्ये रेपो रेट आरबीआय काय करते, कर्ज घेते कोणाकडून, सॉरी आरबीआय कमर्शियल बँकेला लोन देते, ज्या रेटने देते त्याला रेपो रेट म्हणतात. रिव्हर्स रेपो रेट मध्ये आरबीआय कमर्शियल बँकेकडून लोन घेते. बँक रेट, आरबीआय जे आहे ती लॉंग टर्म साठी बँकांना लोन देते. ठीक आहे. त्याला बँक रेट म्हणतात, ज्या रेटने ती बँक देते लोन. आता CRR म्हणजे काय, म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, पर्सेंटेज ऑफ बँक्स टोटल डिपॉझिट दॅट मस्ट बी केप्ट विथ आरबीआय. एखादी कमर्शियल बँक जेव्हा स्टार्ट होते, नव्याने स्टार्ट होते, ठीक आहे, सो ती जेव्हा मार्केटमध्ये एंटर करत असते तेव्हा तिला सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला ठेवायचं असतं आरबीआय कडे, म्हणजे ती बँक बुडीत जाऊ नये किंवा त्या बँकेचं काही नुकसान होऊ नये, ती बँक खरंच लिगल आहे, ऑथराईज आहे आणि खरंच म्हणजे लोकांना लुटणार नाहीये, सगळ्या बँकांप्रमाणे ती सुद्धा बँक काम करणार आहे, याचा प्रूफ म्हणून CRR जो रेशो, ठीक आहे, जी अमाऊंट आरबीआय कडे कमर्शियल बँकांना किंवा जी न्यू बँक आहे त्यांना ठेवावी लागते त्याला आपण म्हणतो कॅश रिझर्व्ह रेशिओ. कॅश रिझर्व्ह रेशिओ याच्यासाठी म्हणतो की डिपॉझिट म्हणून कॅशच आरबीआय कडे ठेवावी लागते बँकांना. ठीक आहे. समजते तुम्हाला, एखादी नवीन बँक जेव्हा बँक म्हणून काम करायला स्टार्ट करते तेव्हा तिला काहीशी अमाऊंट आरबीआय कडे डिपॉझिट म्हणून ठेवावं लागते, तर त्याला आपण कॅश रिझर्व्ह रेशिओ म्हणतो. आणि SLR म्हणजे काय आहे इथं, आता स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ. SLR म्हणजे the percentage of bank's total deposits that must be invested in government securities. ठीक आहे. इथे पैशाच्या रूपामध्ये गव्हर्नमेंटकडे, पैशाच्या रूपामध्ये आरबीआय इज नथिंग बट द गव्हर्नमेंट, पण ती सेपरेट एंटायटी आहे जी फायनान्शियल गोष्टींशी निर्णय घेते किंवा गव्हर्नमेंटला मदत करते निर्णय घेण्यासाठी. ठीक आहे. सो कॅश जेव्हा ठेवली जाते तर त्याला CRR म्हणतात, आणि काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा गोल्ड किंवा असेट्सच्या रूपामध्ये काही गोष्टी जेव्हा बँकेकडे ठेवावे लागतात, म्हणजे आरबीआय कडे इन्व्हेस्ट करावे लागतात कमर्शियल बँकांना ऍज अ डिपॉझिट म्हणून, त्यांना आपण म्हणतो SLR, सॅच्युरेटेड लिक्विडिटी रेशिओ. आता हे मी इंग्लिश मध्ये सांगण्याचे रिझन की आपल्या सगळ्यांना रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, कॅश रिझर्व्ह रेशिओ, सॅच्युरेटेड लिक्विडिटी रेशिओ हे वर्ड्स असेच माहिती आहेत, इंग्लिश मध्येच माहिती आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा मराठीमध्ये पण सेम आहे, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट,
CRR आणि SLR. ठीक आहे. सो यांना ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर मराठीमध्ये बघा, रेपो रेट म्हणजे आरबीआय ज्या दराने व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला आपण रेपो रेट म्हणतो. आरबीआय ज्या दराने बँकांकडून कर्ज घेते त्याला आपण रिव्हर्स रेपो म्हणतो. आरबीआयचा बँकांना दीर्घकालीन कर्जाचा दर म्हणजे बँक रेट. तर ह्या दोघांना आपण बँक रेट म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅश रिझर्व्ह रेशो, बँकेच्या एकूण ठेवीच्या टक्केवारी जी आरबीआय कडे ठेवणे आवश्यक आहे, जे इम्पॉर्टंट आहे, कंपल्सरी आहे, त्याला CRR म्हणतो. वैधानिक तरलता गुणोत्तर, बँकेच्या एकूण ठेवींची टक्केवारी जी सरकारी रोख्यांमध्ये गुंतवली जाणे आवश्यक आहे म्हणजेच कंपल्सरी आहे, त्याला SLR म्हणतात. ओके. देन नेक्स्ट, आता क्वालिटेटिव्ह मेथड, क्वांटिटेटिव्ह मेथड आपण बघितले. म्हणजे संख्यात्मक कोणती साधनं आहे जी ही पतधोरण नियंत्रणासाठी उपयोगी येतात. पुढे जाऊन आता क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट पण आहेत, क्वालिटेटिव्ह साधनं पण आहेत जी आपल्याला मदत करतात या मार्केटमधले ही धोरणं कमी करण्यासाठी. एक तर आहे मार्जिन आवश्यकता, म्हणजे चेंजिंग द मार्जिन पर्सेंटेज ऑफ द लोन्स फॉर द लोन्स. म्हणजे जे आपण रेट बघितले त्या रेट मध्ये म्हणजे तुम्हाला आता काय केलं जातं की तुम्हाला आपण म्हणजे क्रेडिट स्कोर वरती बघा, तुम्हाला लोनची काय असते, एक लिमिट दिलेली असते की या लिमिट पर्यंत तुम्हाला लोन मिळेल. ठीक आहे. पर्सनल लोन, तर तुम्ही जर बघितलं असेल पतसंस्थांना 2 लाखापर्यंत लोन देण्याची लिमिट आहे. हे जे मार्जिन पर्सेंटेज आहे ते काय होत असतात, इथे रिक्वायरमेंट स्टेट केलेली असते, ती चेंज करणं हे क्वालिटेटिव्ह मेथड मध्ये काम येतं. क्रेडिट रेशनिंग, रिस्ट्रिक्टिंग क्रेडिट फॉर सर्टन सेक्टर्स, म्हणजे काही सेक्टर्स ज्या ठिकाणी जर म्हणजे पैसे मार्केटमध्ये खूप जास्त झाले असतील तर त्यावेळेस काही लोकांना तिथं क्रेडिट म्हणजे जे आपण क्रेडिट कार्ड, तुम्हाला माहिती आहे क्रेडिट म्हणजे काय, की तुम्ही त्या पैशाचा वापर आता करू शकता, नंतर भरू शकता. हे जे क्रेडिट आहे तिथं रिस्ट्रिक्शन आणलं जाऊ शकतं की बाबा मार्केटमध्ये आता पैसे खूप कमी आहेत आणि हे वाढवायचे आहेत, तेव्हा हे रिस्ट्रिक्शन काढून घेतले जातात. पण ज्यावेळेस पैसे खूप जास्त आहेत तेव्हा काही वेळेला तिथे रिस्ट्रिक्शन टाकले जातात. जसं महागाई झाली आहे, लोकांकडे खूप जास्त पैसे आहेत आणि त्यांना ते कमी करायचे आहेत मार्केटमधले पैसे, तर सांगितलं जाऊ शकतं की क्रोमामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकत नाही. ठीक आहे. रिलायन्स स्मार्ट मध्ये तुम्ही फक्त कॅशच घेऊ शकता, UPI करू शकता. सो असे काही रिस्ट्रिक्शन्स असतात, सर्टन सेक्टर्स मध्ये ते लागू केले जाऊ शकतात. विशिष्ट क्षेत्रांसाठी कर्जावरती निर्बंध घातले जाऊ शकतात. सॉरी, टक्केवारी बदलणे. नैतिक ताळमेळ म्हणजे बँकांना धोरणात्मक मार्गदर्शन तत्वांचे पालन करण्यास प्रवृत्त केलं जातं. म्हणजे की खरंच कोण ट्रस्टवर्दी असेल किंवा खरंच कोणाला अगदीच गरज असेल त्यांनाच तुम्ही लोन देऊ करा. अशा पद्धतीने क्वालिटेटिव्ह मेथड मध्ये काय करू शकतात, पत नियंत्रण करू शकतो. ठीक आहे. आता याच्या पुढे जाऊन आपण मॉनिटरी पॉलिसी कंप्लीट बघितलेलं आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर डायरेक्टली मला आपल्या ग्रुपवरती मेसेज करा, आपण तिकडे देखील त्याच्यावर डिस्कशन करू. जर काही डाऊट असेल तर तुम्हाला लगेचच समजेल. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट आपण डिस्कस करूया, दॅट इज फिस्कल पॉलिसी. म्हणजे फिस्कल पॉलिसीला आपण काय म्हणतोय, एक तर मौद्रिक धोरण आणि विकासात्मक धोरण, राईट. ओके. सो इथे फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, तर फिस्कल पॉलिसी रेफर्स टू द गव्हर्नमेंट रिव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर. आता याच्यामध्ये बघा, मॉनिटरी पॉलिसी आरबीआय हँडल करते. आता जी फिस्कल पॉलिसी आहे, जे इकॉनॉमी मधल्या इन्फ्लेशन आणि रिसेशन या गोष्टींना कंट्रोल करतं. म्हणजे मंदी आणि महागाई या दोन्ही गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी जसं इकॉनॉमी मध्ये मौद्रिक धोरण आहे, तसेच हे फिस्कल पॉलिसी सुद्धा आहेत. आता ही फिस्कल पॉलिसी कशाशी रिलेटेड आहे, तर महसूल आणि खर्च. पॉलिसी एंड ॲट इन्फ्लुएन्सिंग इकॉनॉमिक कंडिशन्स इन्क्लुडिंग टॅक्सेशन, गव्हर्नमेंट स्पेंडिंग. आता याच्यामध्ये जो गव्हर्नमेंटचा रिव्हेन्यू आहे, गव्हर्नमेंटचा उत्पन्न आहे आणि गव्हर्नमेंटचा खर्च आहे, याच्यावरून देखील हे जे इन्फ्लेशन, महागाई आणि मंदी आहेत, ह्या गोष्टी काय करू शकतात, कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. सो याचे ऑब्जेक्टिव्ह काय काय त्या फिस्कल पॉलिसीचे, हा, सो इट्स अ परफेक्ट वर्ड आहे फिस्कल पॉलिसीचा, राजकोषीय धोरण. मराठीमध्ये एकदा आपण डेफिनेशन बघूया. वित्तीय धोरण म्हणजे कर आकारणे आणि सरकारी खर्चासह आर्थिक परिस्थितीवर परिणाम करण्याच्या उद्देशाने सरकारी महसूल आणि खर्च धोरण आखणं किंवा त्यांचं प्लॅनिंग करणं, याला आपण काय म्हणू शकतो, राजकोषीय धोरण होय. ओके. सो राजकोषीय धोरणाची उद्दिष्ट काय काय आहेत, कशासाठी ही राजकोषीय धोरण आपण काम करतो किंवा ह्याचं काम काय असतं.
ओके. सो पहिलं उद्दिष्ट आहे आर्थिक विकास म्हणजे जीडीपी आणि रोजगार वाढवणे. ठीक आहे. तर जीडीपी आणि रोजगार वाढवण्यासाठी हे राजकोषीय धोरणं कामाला येतात. त्यानंतर किंमत स्थिरता आणण्यासाठी म्हणजे महागाई आणि चलनवाढ जसं मी सांगितलं की रिसेशनची सिच्युएशन आणि तुमची रिसेशनची सिच्युएशन आणि तुमची महागाईची सिच्युएशन या दोन्ही सिच्युएशनला तुम्ही काय करत असता? किंमत स्थिरता आणण्यासाठी देखील हे काम करत असता. राजकोषीय धोरण हे आखत असतात. ठीक आहे. समाज कल्याण. समाज कल्याण काय करतं? उत्पन्नातील विषमता आणि दारिद्र्य कमी करते. ओके. समतोल प्रादेशिक विकास सर्व क्षेत्रातील विकासाला चालना देण्याचं राजकोषीय धोरण काम करतं. देन अगेन तूट व कर्ज कमी करते. ओके. सो याच्यातलं शाश्वत सरकारी वित्त व्यवस्था राखण्याचं काम राजकोषीय धोरणामार्फत केलं जाऊ शकतं. तर तूट आणि कर्ज कमी करणं म्हणजे शाश्वत आणि सरकारी वित्त व्यवस्था राखण्याचं काम कशा पद्धतीने केलं जातं? इथे आहेत प्रकार. ठीक आहे. टाइप्स ऑफ फिस्कल पॉलिसी. फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय धोरणाचे जसं मॉनिटरी पॉलिसीचे दोन प्रकार आहेत की एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी, एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी म्हणजे विस्तारवादी मौद्रिक धोरण तसंच विस्तारवादी विस्तारवादी राजकोषीय धोरण. ह्याला राजकोषीय धोरण म्हणतात कारण हे गव्हर्नमेंट करत असतं आणि मौद्रिक धोरण कोण करतं? आरबीआय करतं. लक्षात राहील. विस्तारवादी राजकोषीय धोरण. तर हे राजकोषीय धोरण जे आहे तर याच्यामध्ये विस्तार करणं म्हणजेच पैशाचं सप्लाय वाढवणं. मग हे रिसेशन जेव्हा मंदी असेल मार्केटमध्ये पैसे कमी असतील तेव्हा हे विस्तारवादी राजकोषीय धोरण इम्प्लिमेंट केलं जातं. कसं केलं जातं? इन्क्रीजेस गव्हर्नमेंट स्पेंडिंग म्हणजे इथे गव्हर्नमेंट काय करतं? गव्हर्नमेंट खर्च करणं वाढवतं. खर्च कशावर करण्याला वाढवणार? इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करणं, लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींवरती खर्च करणं, लोकांना जे टॅक्स पे करावे लागतात ते टॅक्स काय करतं गव्हर्नमेंट? कमी करतं. समजा एखाद्याची सॅलरी आहे 1,00,000 रुपये त्याच्यावरती तो 10,000चा टॅक्स भरतोय तर हे टॅक्स लोकांकडे पैसे कमी राहत आहेत म्हणून हा टॅक्स रिड्यूस करून डायरेक्ट 7,000 केला तर उरलेले 3,000 जे आहे ते लोकांना इन्व्हेस्ट करण्यासाठी उरतात. म्हणजे लोकांकडे पैशाचा पुरवठा इथे वाढतो जेव्हा टॅक्स कमी होतात. गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढवल्यामुळे काय होतं? रोजगार उपलब्ध होतो. रोजगार वाढला की लोकांकडचे पैसे सुद्धा अवेलेबल होतात. ठीक आहे. स्टिम्युलेट्स डिमांड अँड इन्व्हेस्टमेंट. ऑब्व्हियसली जर पैसे टॅक्स रिड्यूस केला, गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढवली, लोकांकडे पैसे अवेलेबल झाले तर तिथे इन्व्हेस्टमेंट आणि डिमांड मागणी आणि गुंतवणूक दोन्ही वाढणार आहे. सो अशा पद्धतीनेही आता ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचं मॉनिटरी पॉलिसीचं कुठलंही इन्स्ट्रुमेंट याच्यात नाहीये. ठीक आहे. इन्स्ट्रुमेंट नाहीये म्हणजेच की पैशाचा सप्लाय वाढवणं हे अशा पद्धतीने वाढवला जातो ह्या गोष्टींद्वारे. राजकोषीय धोरण म्हणजे क्वालिटेटिव्ह मेथडनी तुम्ही मार्केटमध्ये पैसे अवेलेबल करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्शनरी फिस्कल पॉलिसी म्हणजे जेव्हा महागाईच्या कालावधीमध्ये कॉन्ट्रॅक्शनरी म्हणजे अंकुंचन पैशाचं अंकुंचन किंवा अंकुंचनवादी राजकोषीय धोरण म्हणजे याच्यात पैसे कमी करणं मार्केटमधले पैसे बाजारातील अर्थव्यवस्थेतील पैसे कमी करण्यासाठी हे वाढवलं जातं. इन्फ्लेशन म्हणजे महागाईच्या वेळेला हे पैसे कमी करायचे असतात इकॉनॉमी मधले तेव्हा गव्हर्नमेंट काय करतं? गव्हर्नमेंट स्पेंडिंग रिड्यूस करतं म्हणजे कामं जे आहेत ती जरा कमी करतात. गव्हर्नमेंट खर्च करणं इन्फ्रास्ट्रक्चरवरती वगैरे काम करणं कमी करतं. टॅक्सेस वाढवले जातात जेणेकरून लोकांमधले एक्स्ट्रा पैसे जे आहेत ते टॅक्सेस थ्रू आपल्याकडे घेतले जातात. आणि इन्फ्लेशन किंवा बजेट डिफिसिट जे आलेलं आहे ते तिथे कंट्रोलमध्ये होतं. ठीक आहे. ओके. सो इथे बघा विस्तारवादी वित्तीय धोरण किंवा विस्तारवादी राजकोषीय धोरण जे मंदीत वापरलं जातं. काय काय केलं जातं याच्यामध्ये? एक तर सरकारी खर्चात वाढ केली जाते ज्याच्याने रोजगारावरती भर पडतो किंवा रोजगार वाढतो. त्याच्यानंतर कर कमी दिले जातात, टॅक्सेस कमी केले जातात, मागणी आणि गुंतवणुकीला उत्तेजन दिलं जातं आणि ज्यामुळे वित्तीय धोरणामध्ये वाढ होते. सॉरी वित्तीय धोरण जे आहे ते मार्केटमध्ये पैसे अवेलेबल करण्यासाठी उपयोगी येतात. ओके. संकुचित वित्तीय धोरण महागाईमध्ये वापरलं जातं म्हणजे लोक मार्केटमधले पैसे कमी करण्यासाठी. तर याच्यामध्ये सरकारी खर्चात कपात केली जाते, करात वाढ केली जाते जेणेकरून लोकांचे पैसे काय व्हावे ते कमी व्हावे आणि महागाई आणि अर्थसंकल्पीय तूट नियंत्रण करण्यासाठी हे संकुचित वित्तीय धोरण राजकोषीय धोरण जे आहे ते तिथे कामी येतं. ओके. पुढे जाऊन आता हे काय आहेत आपले जसं मॉनिटरी पॉलिसीचे टूल्स होते की बँकेचे वेगवेगळे रेट्स आहेत त्या रेट्स थ्रू बँकेतले मार्केट मधले इकॉनॉमी मधले पैसे कमी केले जात होते थ्रू आरबीआय. आता गव्हर्नमेंट त्यांच्या टूल्स किंवा त्यांच्या साधनांनुसार मार्केट मधले पैसे कमी किंवा जास्त करू शकते. मग असे कोणते कोणते गव्हर्नमेंटचे
टॅक्सेस टूल्स आहेत, साधनं आहेत, ज्यामध्ये पहिलं साधन आहे टॅक्सेशन पॉलिसीज. म्हणजे जो टॅक्स गव्हर्नमेंट कर जो लावते त्या करा थ्रू मार्केटमध्ये पैसे कमी जास्त करू शकते. ठीक आहे. मार्केटमध्ये टॅक्सेशन पॉलिसीज कशा काम करतात हे तुम्हाला समजलं, की एखाद्याची सॅलरी 1 लाख रुपये आहे, 10,000 रुपये त्याच्यावर टॅक्स देत असेल, तर जेव्हा मार्केटमध्ये पैसे अवेलेबल करायचे असतात तेव्हा तिथे टॅक्स कमी केले जातो. म्हणजे 10,000वरून 7,000 रुपये टॅक्स भरायचा, म्हणजे 3,000 रुपये त्या व्यक्तीला मार्केटमध्ये अवेलेबल होतील खर्चण्यासाठी. आणि जेव्हा मार्केटमधले पैसे कमी करायचे असतात तेव्हा तो टॅक्स 10,000वरून 15,000वरती नेला जातो. म्हणजे जे एक्स्ट्रा 5,000 रुपये तो दुसरीकडे खर्च करत होता तो ते गव्हर्नमेंटला पे करेल. ठीक आहे, गव्हर्नमेंटकडे येईल. सो अशा पद्धतीने टॅक्सेशन पॉलिसी काम करते. ठीक आहे. तर इथे पहिलं आहे डायरेक्ट टॅक्सेस आणि दुसरं आहे इनडायरेक्ट टॅक्सेस. म्हणजे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर दोन्ही करांथ्रू गव्हर्नमेंट काय करते, पैशाचं अंकुचन, कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन, विस्तारण आणि अंकुचन करत असते. डायरेक्ट टॅक्सेस मध्ये इन्कम टॅक्स येतं, कॉर्पोरेट टॅक्स येतो, वेल्थ टॅक्स म्हणजे प्रॉपर्टी किंवा टॅक्स संपत्तीचा कर असतो तो येतो. इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये मग जीएसटी येतं, एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, ह्या सगळ्या येतात इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये. गव्हर्नमेंट यांच्या थ्रू ते पैसे कलेक्ट करते. दुसरा आहे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर म्हणजे सरकारी खर्च. सरकारी खर्चामधून कशा पद्धतीने मार्केटमधले पैसे कमी जास्त करू शकतो, जसं की बघा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे महसुली खर्च जो आहे, जो लोकांचे आता जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत त्यांच्या सॅलरीज करणं, सबसिडीज देणं, पेन्शन देणं, हे काय आहे, महसुली खर्च आहे. म्हणजे लोकांना त्याच्यामुळे पैसे मिळतात. तर ज्या वेळेस मार्केटमध्ये पैसे वाढवायचे असतात तेव्हा सॅलरी, सबसिडीज, पेन्शन्स वाढवल्या जातात आणि ते लोकांना देऊ करतात. पण ज्या वेळेस लोकांना मार्केटमधले पैसे कमी करायचे असतात तर ह्याच्यामध्ये काहीतरी डिडक्शन करून गव्हर्नमेंट त्यांना हे पैसे देत असते. सॅलरीज कमी करणं, सबसिडीज कमी करणं, पेन्शन कमी करणं, अशा पद्धतीने गव्हर्नमेंट पैसे मार्केटमधले कमी करते. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्चामध्ये मग इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करणं, संरक्षणावरती खर्च करणं, शिक्षणावरती खर्च करणं, हे कमी करते. ठीक आहे, जेणेकरून लोक तिथे दुसरे आपला खर्च करतील आणि ते पैसे मग गव्हर्नमेंटच्या खात्यात येतील. त्याच्यानंतर पब्लिक डेट अँड बॉरोविंग म्हणजे सार्वजनिक कर्ज आणि उसने घेणं, याच्यावरती सुद्धा राजकोषीय धोरण काम करतं. म्हणजे जसं की इंटरनल बॉरोविंग म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं, आरबीआय कडून लोन घेतं, कमर्शियल बँकेकडून लोन घेतं, म्हणजे त्यांच्याकडचे पैसे कमी होतील आणि आपोआप मार्केट मधले पैसे सुद्धा कमी होतील. ठीक आहे. एक्सटर्नल बॉरोविंग्स म्हणजे काय होतं, की जेव्हा एखाद्या महागाईची सिच्युएशन आहे, ती महागाईची सिच्युएशन, सॉरी मंदीची सिच्युएशन असेल तर मंदीची सिच्युएशन कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट बाहेरून सुद्धा लोन घेते. बाहेरून म्हणजे IMF, वर्ल्ड बँक, ह्या काय आहेत, संस्था आहेत, ज्या संस्था एखाद्या कंट्रीला खरंच फायनान्शियल गरज असेल त्यावेळेस तुम्हाला ती देऊ करते, पैसे देते अडचणीच्या वेळेस. ठीक आहे. सो तेव्हा ती एक्सटर्नल बॉरोइंग्स म्हणून ह्या संस्थांकडून ती घेतली जाते आणि ती त्यांना परत केली जाते, किंवा ती मदत असेल तर ती मदत परत केली जात नाही. ठीक आहे. सो ही आहेत राजकोषीय धोरणाची साधनं. जसं मॉनिटरी पॉलिसीची साधनं होती CRR, बँक रेट, त्याच्यानंतर रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, SLR, ही सगळी होती मौद्रिक धोरणाची साधनं. राजकोषीय धोरणाची साधनं आहे कर, सरकारी खर्च आणि सार्वजनिक कर्ज. ठीक आहे. त्यांच्यामध्ये वेगवेगळे बेसिक सब पॉइंट्स आहेत, ज्या सब पॉइंट्स थ्रू गव्हर्नमेंट काय करत असते, इकॉनॉमी मधले पैसे कंट्रोल करत असते. ओके. देन आता इथे बेसिक दोघांमधला डिफरन्स, की मॉनिटरी पॉलिसी मध्ये काय होतं आणि फिस्कल पॉलिसी मध्ये काय होतं, जे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे ते एका टेबल फॉर्मॅट मध्ये मी फक्त इथे मांडलेलं आहे, त्याला आता बघायचं आपण. ओके. जसं की फर्स्ट आहे इम्प्लिमेंटेड बाय. आता ही जी मॉनिटरी पॉलिसी आहे म्हणजे मौद्रिक धोरण जे आहे, हे कोण इम्प्लिमेंट करतं किंवा कोण लागू करतं, ह्याच्यावरती कंट्रोल कोणाचा असतो, इथे सेंट्रल बँक म्हणजे आरबीआयचा. मॉनिटरी पॉलिसी मौद्रिक धोरणामध्ये गव्हर्नमेंटचा असतो. आणि राजकोषीय धोरणामध्ये कोण याच्यावर नियंत्रण ठेवतं, राजकोषीय धोरणामध्ये ह्याच्यावरती गव्हर्नमेंट म्हणजे सरकार, स्पेसिफिकली फायनान्स मिनिस्ट्री म्हणजे वित्त मंत्रालय याच्यावरती काम करतं. ठीक आहे. तर मॉनिटरी पॉलिसीचे टूल्स कोणते कोणते आहेत, म्हणजे साधनं कोणती कोणती आहेत, तर याचे बघा इंटरेस्ट रेट, CRR, SLR, रेपो रेट, हे रिव्हर्स रेपो रेट, ही सगळी साधनं आहेत मॉनिटरी पॉलिसीची. आणि फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय धोरणाची साधनं कोणती कोणती आहेत, टॅक्सेस, खर्च, कर्ज, ही काय राजकोषीय धोरणाची साधनं आहेत. ठीक आहे. त्यांच्या थ्रू हे कव्हर करतं. आता मॉनिटरी म्हणजे मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे काय काय आहेत, एकतर इन्फ्लेशन कंट्रोल करणं आणि इकॉनॉमी स्थिर करणं. आणि फिस्कल पॉलिसी राजकोषीय धोरणाचे उद्दिष्ट काय काय असणार आहेत, की ग्रोथला प्रमोट करणं आणि इनइक्वालिटी जी आहे ती रिड्यूस करणं.
हे बेसिक ऑब्जेक्टिव्ह बद्दल चालले आहेत. तसं तर कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहे की इकॉनॉमिक स्थिरता आणणं हे त्यांचं कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहे. पण त्याच्यामध्ये राजकोषीय धोरणामुळे वाढीला म्हणजे जी वृद्धी असते त्याला प्रेरणा मिळते आणि असमानता जी आहे ती कमी केली जाते. आणि मॉनिटरी पॉलिसीने डायरेक्ट महागाईवरती कंट्रोल केलं जातं आणि इकॉनॉमी स्टॅबिलाईज केली जाते. मौद्रिक धोरणाचा इफेक्ट हा शॉर्ट टर्म साठी असतो. बघा, जे रेट असतात ते तेवढी सिच्युएशन सुधारण्यासाठी असतात, त्याच्यानंतर ते लागू होत नाही, ते नेहमी चेंज होत राहतात. पण फिस्कल पॉलिसी किंवा राजकोषीय धोरणाचा इफेक्टिव्हनेस असतो तो लॉंग टर्म असतो. ठीक आहे, जर एखाद्या कंट्रीकडून लोन घेतला असेल तर ते लॉंग टर्म जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत राहतं. सो राजकोषीय धोरणाचा जो इम्पॅक्ट आहे तो इफेक्टनेस जो आहे तो पूर्ण लॉंग टर्म राहतो. ठीक आहे. आता मॉनिटरी पॉलिसी आहे जे ऍडजस्टेड फ्रिक्वेंटली, म्हणजे नॉर्मली आता हा जो रेट आहे तो कसा होत असतो, चेंज होत असतो. तर त्याला आपण म्हणतो की नेहमी हा ऍडजस्ट होत असतो, वारंवार चेंज होत राहतो. आणि फिस्कल पॉलिसी किंवा राजकोषीय धोरण हे काय आहे, ह्यांना गव्हर्नमेंटचं किंवा सरकारचं अप्रुव्हल लागतं, सरकारने हे मान्य करावं लागतं तेव्हा हे होऊ शकतं. ठीक आहे. ओके, सो दिस इज फिस्कल पॉलिसी अँड मॉनिटरी पॉलिसी. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. वेट म्हणजे पब्लिक इकॉनॉमिक्स मध्ये पण हा टॉपिक आहे, पण याच्यामध्ये जर मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण बिझनेस सायकल किंवा या गोष्टींमध्ये आपण यांचं नाव मेन्शन केले तर हे आत्ताच होऊन जाऊ द्यावं, म्हणून मी आज हा टॉपिक कम्प्लीट केलेला आहे याच्यामध्ये. सो याच्यामध्ये मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण यांच्यामध्ये संबंध काय आहे. सो याच्यामध्ये हे दोघ जण आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत, म्हणजे एकमेकांना पूरक आहेत. ठीक आहे. आर्थिक स्थैर्य आणि विकास साधण्यासाठी दोघांचंही उद्दिष्ट आहे. मी काय म्हटलं, दोघांचं कॉमन उद्दिष्ट आहे की आर्थिक स्थैर्य विकास साधणं. सो दोघही म्हणजे फक्त मौद्रिक धोरण किंवा फक्त राजकोषीय धोरण इथे काम करत नाही, तर दोन्हीही धोरण इथे काम करतात. दोघांचा संघर्ष कसा येते, फिस्कल पॉलिसी म्हणजे विस्तारवादी वित्तीय धोरणामुळे महागाई वाढू शकते, त्यासाठी संकुचित पतधोरणाची आवश्यकता आहे. म्हणजे कधी कधी धोरण म्हणजे विस्तारवादी धोरण आहे की लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर, रोजगार जर मिळून दिला तर तिथे महागाई वाढू शकते. मग महागाई वाढू नये म्हणून काय करायचं, तर कर्जचे रेट, इंटरेस्ट रेट जे आहे ते वाढवायचे. म्हणजेच काय, तर फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी हे एकमेकांना सांभाळून घेऊन एकमेकांच्या विरुद्ध सुद्धा वापरलं जाऊ शकतं इकॉनॉमी स्टॅबिलाईज करण्यासाठी. ठीक आहे. कोऑर्डिनेशन नीडेड, दोघांमध्येही पॉलिसीज व्यवस्थित अलाइन व्हायला पाहिजेत, अदरवाईज इकॉनॉमीमध्ये दोन्ही पॉलिसीजचा काहीही फायदा होणार नाही. ठीक आहे. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी ह्या दोन्ही पॉलिसीज आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल किंवा कोणाला समजलं नसेल तर मला लगेचच विचारू शकता. कुठला पॉइंट अडला असेल किंवा कुठला पॉइंट राहिला असेल तरी पण मला सांगू शकतात. ठीक आहे. होप दिस इज क्लिअर टू एव्हरीवन. So thank you everyone. Have a good day and all the very best.